नमस्कार. सहकार संवादमध्ये आपले स्वागत आहे. आजची ही मुलाखत इयत्ता 12वीच्या सहकार विषयातील पहिल्या प्रकरणावर आधारित आहे. प्राध्यापक पी.बी. अनगुडे सर, श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर आणि सदानंद सुदाम पाटील शास्त्र, श्री म.ज. भोसले वाणिज्य आणि कैलासवासी विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नातून ही शैक्षणिक प्रस्तुती सादर केली जात आहे. चला, सहकारी संस्थेचे संघटन समजून घेऊया. नमस्कार. सहकार संवादमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या सहकार विषयातील पहिले प्रकरण शिकणार आहोत. या प्रकरणाचे नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन. सहकारी संस्था कशी उभी राहते? सभासदांची भूमिका काय असते? व्यवस्थापन समिती कोणते निर्णय घेते? अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांची कामे कोणती असतात? हे सर्व आपण आज एका मुलाखतीतून समजून घेणार आहोत. अमोल सर, सुरुवात सहकाराच्या मूलभूत विचारापासून करूया. सहकाराचे वैशिष्ट्य काय आहे? सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार आहे. इतर व्यावसायिक संघटनांमध्ये नफा महत्त्वाचा मानला जातो. सहकारी संस्थेत मात्र नफा गौण असतो आणि सेवेला प्राधान्य दिले जाते. सहकारामध्ये भांडवलापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व असते. मग सहकारी संस्थेची संघटन रचना कोणत्या घटकांनी बनते? सहकारी संस्थेच्या संघटन रचनेत 3 प्रमुख स्तर असतात. पहिला स्तर म्हणजे सभासद. सभासद हे संस्थेचे मालक असतात. दुसरा स्तर म्हणजे व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ. सभासद आपल्या प्रतिनिधींची निवड करतात. तिसरा स्तर म्हणजे पदाधिकारी. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार हे प्रमुख पदाधिकारी असतात. सभासदांची संख्या मोठी असल्यामुळे सर्व सभासदांनी रोजचा कारभार पाहणे शक्य होत नाही. म्हणून संस्थेची मालकी सभासदांकडे ठेवून व्यवस्थापनाची जबाबदारी प्रतिनिधींच्या व्यवस्थापन समितीकडे दिली जाते. समिती धोरणात्मक निर्णय घेते आणि पदाधिकारी त्या निर्णयांची अंमलबजावणी करतात. सर, सर्वप्रथम सभासद म्हणजे कोण? सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून स्वाक्षरी केलेल्या व्यक्तींना संस्था नोंदणीनंतर प्रथम सभासदत्व मिळते. नोंदणीनंतर एखाद्या इच्छुक व पात्र व्यक्तीला सभासद व्हायचे असल्यास तिने विहित नमुन्यात अर्ज करावा. अर्जासोबत प्रवेश फी आणि भागभांडवलाची रक्कम भरावी लागते. व्यवस्थापन समिती अर्जाचा विचार करून सभासदत्व मंजूर करते. या निर्णयासाठी काही कालमर्यादा आहे का? होय. या अभ्यासक्रमातील मांडणीनुसार अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत सभासदत्वाचा निर्णय घ्यावा. निर्णय झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीला तो निर्णय कळवावा. म्हणजे सभासद होणे म्हणजे फक्त नाव लिहिणे नाही. अगदी बरोबर. सभासद होणे म्हणजे संस्थेचे नियम स्वीकारणे, भागभांडवलात सहभागी होणे आणि संस्थेच्या हक्कांसोबत जबाबदाऱ्याही स्वीकारणे. सभासद होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक असते? पाठ्यपुस्तकानुसार सज्ञान आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती सभासद होऊ शकते. त्या व्यक्तीचे वास्तव्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात असणे आवश्यक असते. प्रवेश फी आणि किमान एका भागाची रक्कम भरण्याची अटी लागू असते. विद्यार्थी सहकारी भांडारासाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट लागू नसते. याशिवाय नोंदणीकृत संस्था, भागीदारी संस्था, कंपनी, सार्वजनिक विश्वस्त संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि केंद्र किंवा राज्य सरकार हेही पात्र घटक असू शकतात. परीक्षेत पात्रता विचारली तर विद्यार्थ्यांनी फक्त सज्ञान व्यक्ती एवढेच लिहू नये, बरोबर? बरोबर. उत्तरात किमान 4 ते 5 मुद्दे क्रमाने लिहा. सज्ञान व्यक्ती, कार्यक्षेत्रात वास्तव्य,
विद्यार्थी सहकारी भांडाराची विशेष तरतूद, प्रवेश फी आणि भागाची रक्कम, तसेच पात्र संस्था हे मुद्दे स्पष्ट लिहा. आता सभासदांचे प्रकार समजून घेऊया. सभासदांचे कोणते प्रकार आहेत? या प्रकरणात 4 प्रकार महत्त्वाचे आहेत: क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, सहयोगी किंवा संयुक्त सभासद आणि नाममात्र किंवा नामधारी सभासद. क्रियाशील सभासद म्हणजे कोण? जो सभासद संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि संस्थेच्या उपविधीत नमूद केलेल्या सेवा किंवा साधनांचा किमान मर्यादेत वापर करतो, तो क्रियाशील सभासद होय. तो सभांना उपस्थित राहतो, चर्चा करतो, नियमांनुसार मतदान करतो आणि संस्थेच्या सेवा वापरतो. अक्रियाशील सभासदाची ओळख कशी होते? जो सभासद सलग 5 वर्षांत किमान एका वार्षिक सभेला उपस्थित राहत नाही आणि उपविधीनुसार संस्थेच्या सेवांचा किमान वापर करत नाही, त्याला अक्रियाशील सभासद म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते. मात्र त्याला पुन्हा क्रियाशील होण्याची संधी असते. पुढील कालावधीत आवश्यक निकष पूर्ण केले तर तो पुन्हा क्रियाशील होऊ शकतो. निकष पूर्ण झाल्यास सभासदत्व रद्द होण्याची शक्यता असते. अशा निर्णयाविरुद्ध निबंधकाकडे दाद मागण्याची तरतूद पाठ्यपुस्तकात दिली आहे. सहयोगी किंवा संयुक्त सभासद म्हणजे काय? 2 किंवा अधिक व्यक्ती संयुक्तपणे एखादा भाग धारण करतात, तेव्हा सहयोगी किंवा संयुक्त सभासदत्व तयार होते. भागप्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर असलेली व्यक्ती मूळ सभासद मानली जाते. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या क्रमांकावरील व्यक्ती सहयोगी सभासद असते. सामान्यतः सहयोगी सभासदाला स्वतंत्र अधिकार नसतात. पण मूळ क्रियाशील सभासद गैरहजर असल्यास नियमांनुसार सहयोगी सभासद सभेला उपस्थित राहून मतदान करू शकतो. त्याला स्वतंत्र भागप्रमाणपत्र मिळत नाही. आणि नाममात्र सभासद? नाममात्र सभासद फक्त प्रवेश फी भरून सभासद होतो. तो भाग खरेदी करत नाही. त्यामुळे त्याचे नाव भागपुस्तकात किंवा भागप्रमाणपत्रावर नसते. त्याला व्यवस्थापनात भाग घेणे, निवडणूक लढवणे, सभेची सूचना मिळणे, मतदान करणे किंवा लाभांश मिळणे असे अधिकार नसतात. सभासदाला कोणते महत्त्वाचे अधिकार मिळतात? सभासदाला भागप्रमाणपत्र मिळविण्याचा आणि नियमांनुसार भाग हस्तांतरित करण्याचा अधिकार असतो. त्याला सर्वसाधारण सभा किंवा विशेष सभेची सूचना मिळते. तो सभेला उपस्थित राहू शकतो, चर्चेत भाग घेऊ शकतो आणि नियमांनुसार मतदान करू शकतो. क्रियाशील सभासद व्यवस्थापन समितीवर प्रतिनिधी निवडू शकतो आणि निवडणूक लढवू शकतो. सभा बोलावली गेली नाही किंवा चौकशीची गरज निर्माण झाली तर तो निबंधकाकडे अर्ज करू शकतो. संस्थेच्या वस्तू, सेवा आणि जाहीर लाभांशाचा लाभ मिळविण्याचा अधिकारही असतो. सभासदाला वारस नोंदविण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार असतो. तसेच हिशेब पुस्तके, पत्रके, नोंदवह्या आणि साक्षांकित प्रती पाहण्याचा किंवा मिळविण्याचा अधिकार असतो. उदाहरणार्थ, उपविधी, ताळेबंद, नफातोटा पत्रक, सभासद नोंदवही आणि सभेचे इतिवृत्त. अधिकारांसोबत जबाबदाऱ्याही असतात का? नक्कीच. सभासदाने सहकारी संस्था कायदा, नियम आणि पोटनियमांचे पालन केले पाहिजे. संस्थेची देणी वेळेवर फेडली पाहिजेत. भागधारणेसंबंधीच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. सभांना उपस्थित राहिले पाहिजे आणि संस्थेच्या सेवांचा जबाबदारीने वापर केला पाहिजे. सभासदाने संस्थेचे हित जपावे, चौकशीच्या वेळी आवश्यक माहिती द्यावी आणि संस्थेच्या कामकाजात सहकार्य करावे. अधिकारांचा वापर करताना प्रामाणिकपणा आणि संस्थेच्या हिताचा विचार महत्त्वाचा आहे. आता व्यवस्थापन समितीकडे वळूया. व्यवस्थापन समिती म्हणजे नेमके काय? सभासद आपल्यातून प्रतिनिधी निवडतात. निवडून दिलेल्या सभासदांना सामुदायिकरित्या व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती म्हणतात.
ही समिती सभासदांची प्रतिनिधी असते आणि सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत जबाबदार असते. समितीची प्रमुख कार्ये कोणती? व्यवस्थापन समिती संस्थेची धोरणे ठरवते आणि त्यांची अंमलबजावणी करते. ती नवीन सभासदत्वाला मान्यता देते. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करते. भागभांडवल आणि संस्थेच्या निधीत वाढ करण्यासाठी निर्णय घेते. सेवकांच्या आणि सभासदांच्या तक्रारींचे निवारण करते. सभासदांचे हित जपते. समिती निवडणुकांचे आयोजन करते आणि सर्वसाधारण सभा आयोजित करते. संस्थेच्या आवश्यक कामांसाठी निधी उभारणे, ठेवी स्वीकारणे, कर्ज घेणे किंवा करार करणे यांसारखे अधिकारही समितीकडे असू शकतात. संस्थेसाठी जमीन, इमारत किंवा फर्निचर खरेदी करण्याचा अधिकारही समितीला असतो. ती हिशेब पुस्तके पाहू शकते, आर्थिक पत्रके तयार करून मंजूर करू शकते आणि आवश्यक उपसमित्या नियुक्त करू शकते. समितीच्या जबाबदाऱ्या काय आहेत? समितीने निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. निर्णय पुरेशा चर्चेनंतर आणि विचारपूर्वक घेतले पाहिजे. संस्थेचे भांडवल व निधी फायदेशीर व्यवहारात वापरले पाहिजे. संस्थेची मालमत्ता वैयक्तिक फायद्यासाठी वापरू नये. सर्वसाधारण सभेला संस्थेच्या आर्थिक स्थितीची सत्य आणि वास्तव माहिती दिली पाहिजे. अध्यक्षाची भूमिका कशी समजून घ्यावी? व्यवस्थापन समितीच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून एका संचालकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेत ही निवड होते. अध्यक्ष हा सर्वसाधारण सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभांचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तो सभेचा मुख्य सूत्रधार आणि संस्थेचा प्रमुख अधिकारी असतो. अध्यक्ष संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवतो. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मदत व मार्गदर्शन करतो. सभासद, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण करतो. संस्थेचे आर्थिक हित जपतो आणि कामकाजात पारदर्शकता ठेवतो. अध्यक्ष सचिवाच्या मदतीने सभेची सूचना व कार्यक्रमपत्रिका तयार करून घेतो. सभा नियमांनुसार शांतपणे आणि निःपक्षपातीपणे चालवतो. प्रस्ताव, दुरुस्ती आणि ठराव योग्य प्रकारे नोंदले जात आहेत याची दक्षता घेतो. अध्यक्षाचे महत्त्वाचे अधिकार कोणते? अध्यक्षाला दैनंदिन कामकाजाबाबत योग्य निर्णय घेण्याचा अधिकार असतो. तो कागदपत्रे, करार आणि धनादेशांवर संस्थेच्या वतीने सह्या करू शकतो. संस्थेची हिशेब पुस्तके तपासण्यासाठी मागवू शकतो. कामचुकार अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करू शकतो. अध्यक्षाला सभा आयोजित करण्याचा, सभेचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा, वक्त्यांचा क्रम ठरविण्याचा, अनावश्यक चर्चा थांबविण्याचा आणि मतदानाचा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार असतो. प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधात समान मते पडली तर अपवादात्मक परिस्थितीत अध्यक्ष निर्णायक मत देऊ शकतो. सभा संपल्यानंतर सचिवाने लिहिलेल्या इतिवृत्तावर अध्यक्ष सही करतो. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत संस्थेचा कारभार कोण पाहतो? अध्यक्षांच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतो. अध्यक्ष अनुपस्थित असताना उपाध्यक्षाला अध्यक्षांचे सर्व अधिकार प्राप्त होतात. सचिवाची भूमिका स्पष्ट करा. सहकारी कायद्यानुसार प्रशासकीय कार्ये, कार्यालयीन कार्ये आणि संस्थेच्या पोटनियमांनुसार करावयाची कार्ये पार पाडण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजे सहकारी संस्थेचा सचिव होय. सचिवाचे काम पूर्ण वेळ, अर्धवेळ, मानद किंवा पगारी स्वरूपाचे असू शकते. सचिव आवकजावक पत्रव्यवहार सांभाळतो. रोख आणि बंक व्यवहारांची नोंद ठेवतो. जमा रक्कम, खर्च, बिले आणि पावत्या यांचा हिशेब ठेवतो. महत्त्वाची कागदपत्रे नस्तीबद्ध करून सुरक्षित ठेवतो.
अंदाजपत्रक तयार करून व्यवस्थापन समितीसमोर ठेवतो आणि हिशेब तपासणीची प्रक्रिया पूर्ण करून अहवाल सर्वसाधारण सभेसमोर मांडतो. सचिवाने भाग नोंदवही, ठेव नोंदवही आणि सभासद नोंदवही यांसारखी वैधानिक पुस्तके जपली पाहिजे. सभेची सूचना, कार्यक्रमपत्रिका आणि आवश्यक कागदपत्रे तयार करावी लागतात. सभेची गणसंख्या तपासणे, मतदानाचे काम पाहणे आणि सभेचे टिपण ठेवणे हीही त्याची कार्ये आहेत. सभा संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत इतिवृत्त लिहून त्यावर अध्यक्षाची सही घेणे आवश्यक असते. सचिव सभासदांना माहिती देतो, त्यांच्या पत्रांना उत्तर देतो, सभासदत्वाचे अर्ज स्वीकारतो आणि भागभांडवल हस्तांतरणाचे अर्ज व्यवस्थापन समितीसमोर ठेवतो. तो व्यवस्थापन समितीच्या सभांना उपस्थित राहून निर्णय संबंधितांना कळवतो आणि समिती व कर्मचारी यांच्यात सलोखा राखतो. आदर्श सचिवाचे गुण कोणते? आदर्श सचिवाकडे प्रभावी व्यक्तिमत्व, कल्पकता, संभाषण कौशल्य, व्यवसायाचे ज्ञान, कायद्याचे ज्ञान, व्यवस्थापकीय ज्ञान, पुढाकाराची वृत्ती आणि जनसंपर्काची आवड हे 8 गुण असावेत. आणि खजिनदार? संस्थेचे हिशेब ठेवण्याची आणि आर्थिक व्यवहारांची जबाबदारी असलेली व्यक्ती म्हणजे खजिनदार. तो हिशेबपत्रके आणि ताळेबंद यांवर सह्या करतो. बंक व्यवहार, धनादेशांच्या नोंदी, बिले, पावत्या, अंदाजपत्रकानुसार खर्च आणि शिल्लक रक्कम यांची पडताळणी करतो. आता परीक्षेच्या दृष्टीने झटपट उजळणी करूया. प्रश्न 1. सहकारामध्ये नफा आणि सेवेला कोणते महत्त्व दिले जाते? सहकारामध्ये नफा गौण मानून सेवेला प्राधान्य दिले जाते. प्रश्न 2. सभासद होण्यासाठी कोणत्याही 4 पात्रता लिहा. सज्ञान व मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती, संस्थेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य, प्रवेश फी व भागाची रक्कम, विद्यार्थी सहकारी भांडारातील विद्यार्थी, तसेच पात्र नोंदणीकृत संस्था यांपैकी कोणतेही योग्य 4 मुद्दे लिहिता येतात. प्रश्न 3. क्रियाशील आणि नाममात्र सभासदात 2 फरक लिहा. क्रियाशील सभासद भाग खरेदी करतो, संस्थेच्या सेवांचा वापर करतो आणि नियमांनुसार मतदान करू शकतो. नाममात्र सभासद फक्त प्रवेश फी भरतो, तो भाग खरेदी करत नाही आणि त्याला मतदानाचा किंवा लाभांशाचा अधिकार नसतो. प्रश्न 4. व्यवस्थापन समितीची 4 कार्ये सांगा. सभासदत्वाला मान्यता, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सभासदांच्या तक्रारींचे निवारण, निवडणुका व सर्वसाधारण सभा आयोजित करणे ही 4 उदाहरणे आहेत. प्रश्न 5. अध्यक्षाचे 2 अधिकार लिहा. सभांचे संचालन करणे आणि समान मते पडल्यास निर्णायक मत देणे हे 2 अधिकार लिहिता येतात. प्रश्न 6. सचिवाची 4 कार्ये सांगा. पत्रव्यवहार, हिशेब व नोंदी, सभेची तयारी, इतिवृत्त लेखन, वैधानिक पुस्तके ठेवणे आणि व्यवस्थापन समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी यांपैकी 4 मुद्दे लिहिता येतात. प्रश्न 7. आदर्श सचिवाचे 8 गुण कोणते? प्रभावी व्यक्तिमत्व, कल्पकता, संभाषण कौशल्य, व्यवसायाचे ज्ञान, कायद्याचे ज्ञान, व्यवस्थापकीय ज्ञान, पुढाकार वृत्ती आणि जनसंपर्काची आवड. प्रश्न 8. खजिनदाराची प्रमुख जबाबदारी कोणती? संस्थेचे हिशेब आणि आर्थिक व्यवहार सांभाळणे, तसेच बिले, पावत्या, बंक व्यवहार आणि अंदाजपत्रकानुसार खर्च तपासणे. आज आपण सहकारी संस्थेची संघटन रचना समजून घेतली. सभासद संस्थेचे मालक असतात. व्यवस्थापन समिती सभासदांची प्रतिनिधी म्हणून धोरणात्मक निर्णय घेते. अध्यक्ष नेतृत्व करतो, उपाध्यक्ष अनुपस्थितीत अध्यक्षाची भूमिका पार पाडतो, सचिव प्रशासकीय व कार्यालयीन कामकाज सांभाळतो आणि खजिनदार आर्थिक व्यवहार पाहतो. परीक्षेत उत्तर लिहिताना व्याख्या, पात्रता, प्रकार, अधिकार, कार्ये आणि जबाबदाऱ्या या क्रमाने मुद्दे मांडले तर उत्तर स्पष्ट आणि 8 गुण मिळवणारे होते. या भागाचा अभ्यास करा.
प्रश्नांची स्वतः उत्तरे लिहा आणि सहकार संवादची पुढील शैक्षणिक व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. आजची मुलाखत अत्यंत उपयुक्त झाली. प्रकरणातील सर्व मुद्दे सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुमचेही धन्यवाद. ही शैक्षणिक प्रस्तुती घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रयत्न करणारे प्राध्यापक पी.बी. अनगुडे सर यांचे मनःपूर्वक आभार. विद्यार्थ्यांनी प्रत्येक मुद्दा स्वतःच्या शब्दांत लिहिण्याचा सराव करावा. प्राध्यापक पी.बी. अनगुडे सर, आपल्या मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुढील सहकार संवादमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.